नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2025 साठी नेक्स्ट टेस्ट आपण आज पाहत आहोत. यामधील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2025 साठीच्या टेस्ट सिरीजमधील हा नेक्स्ट पार्ट आहे. यामध्ये जे प्रश्न घेतलेले आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा तुम्हाला याची PDF हवी असेल तर PDF सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. हे प्रश्न महत्त्वाचे असून यापूर्वीचे एक्झाममध्ये विचारलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा. प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे जनक कोण मानले जातात? भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानलं जातं. ऑप्शन बी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच धबधबा एंजल फॉल्स कुठे आहे? जगातील सर्वात उंच धबधबा एंजल फॉल्स हा व्हेनेझुएला येथे आहे. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला नोबेल पारितोषिक विजेता कोण? भारतामधील पहिले नोबेल पारितोषिक विजेता जे आहे ते रवींद्रनाथ टागोर आहेत. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जलवायू बदल कोणत्या वायूमुळे जास्त होतो? जलवायू बदल हा कार्बन डायऑक्साईड यामुळेच सर्वाधिक होतो. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँक कधी स्थापन झाली? याचं उत्तर आहे 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची म्हणजेच RBI ची स्थापना झालेली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. खूपदा आणि खूप एक्झाममध्ये हा रिपीट झालेला प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेघालय या शब्दाचा अर्थ काय आहे? मेघालय या शब्दाचा अर्थ ढगांचे घर असा आहे. आता हा प्रश्न तुम्हाला भूगोलाच्या संदर्भात सुद्धा येऊ शकतो आणि मराठी व्याकरणाच्या संदर्भात सुद्धा येऊ शकतो. अशा दोन विषयामध्ये हा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक खेळाचे प्रतीक किती वर्तुळांपासून बनलेले आहे? ऑलिम्पिक खेळाचे प्रतीक हे एकूण 5 वर्तुळांपासून बनलेले आहेत. अशा प्रकारे ऑलिम्पिक खेळाचे जे प्रतीक आहे ते बनलेले आहे. हे जे प्रतीक आहे ते 5 खंडांचे सिम्बॉल म्हणून हे 5 प्रतीकांपासून हे वर्तुळापासून बनलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयकर विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? आयकर विभाग हा अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडियन म्युझियम कुठे आहे? इंडियन म्युझियम हे कोलकाता या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला याची PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन यांनी लावला. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, संगीताचे मोझार्ट कोणाला म्हणतात? संगीताचे मोझार्ट हे वोल्फगँग मोझार्ट यांना म्हणतात. ऑप्शन सी याचं उत्तर आहे. प्रश्न आहे, भूगोलाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? भूगोलाचे जनक म्हणून टॉलेमी यांना ओळखले जाते. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नंदनवन म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? भारताचे नंदनवन म्हणून जम्मू काश्मीर या राज्याला ओळखले जाते. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते. याचं योग्य उत्तर होईल. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? खालीलपैकी जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश चीन आहे 2011 पर्यंत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सेना दिन कधी साजरा केला जातो? भारतीय सेना दिन हा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? जगातील सर्वात मोठा महासागर प्रशांत महासागर आहे. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजस्थान राज्याचा बहुतेक भाग कोणत्या वाळवंटात आहे?
उत्तर आहे थार वाळवंट. पुढचा प्रश्न आहे श्रीलंकेची राजधानी कोणती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोलंबो ही श्रीलंकेची राजधानी आहे. पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? जगातील सर्वात मोठा खंड आशिया खंड आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे? युनिसेफचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, ही तलाठी भरती 2025 साठी महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा.